गोष्टीचा पहिलं त्या प्रेझेंट ऑल्टर हेच तुम्हाला शिकवतं की जे केलंय ते पहिलं माफी मागा, पश्चाताप करा. प्रार्थनेचा पहिला पॉईंट डायरेक्ट रेखाला हलाबा शिंदना बापा हा प्रभूचे देव. असं काय नसतं. प्रभूचे देवाचे वाण असं काय लगेच होत नाही. ते सेवकांसोबत होईल ते त्यांनी त्यांचं आयुष्यात जीवनभर दिलेलं आहे. कोणतरी नवशिका उठतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणतो पहा देवाची वाणी. दुसऱ्या थांब तर जरा पहिला पश्चाताप तर कर. आजकाल ट्रेंड खूप जोरात चाललाय, बोलायला सोय नाही, भयंकर चाललंय, सगळीकडेच चाललंय. दुसऱ्या दिवशी तो लगेच प्रॉफिट, मग मॅन ऑफ गॉड, लगेच सगळं लगेच पाहिजे. अरे लगेच काहीच भेटत नाही. काय मॅगी काय? देवाचं राज्य. देवाच्या राज्यात तुम्हाला शून्यातनं वर जायला लागतं. ही मंडळी शून्यातनं वर चालली म्हणून देव ते गोष्टीला ग्रो करतोय. बीज जोपर्यंत जमिनीत जात नाही तोपर्यंत फळवंत होऊ शकत नाही. तर प्रेझेंट ऑल्टर वरती पहिलं म्हणजे प्रार्थना करताना पहिले 2 तास 20 मिनिटांमध्ये तुम्ही किती वेळ पश्चाताप करता सिस्टर? 5 मिनिट. आता हिशोब कॅल्क्युलेशन करायला चालू झालंय माझं. आता लिहायला सुरुवात करा कुठेतरी. 2 तास. एक उदाहरण दिलं, माझ्या बहिणीला हट नाही करत असं मी सहज म्हणलं. ते हे समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही आत आलं किती वेळा पश्चाताप करता? तुम्ही म्हणता वन टाइम रिपेंटन्स. नाही रे, तुम्ही रोज पाप करतो का नाही स्वतःलाच विचारा. काय ना काय करता जे करायला नाहीच पाहिजे. खूप काही छोट्या छोट्या गोष्टींच्या बद्दल क्षमा मागायला शिका, सॉरी बोलायला शिका. मी ज्या मोठ्या एका कंपनीमध्ये पुण्यात कामाला आहे त्या कंपनीमध्ये माझ्या डिपार्टमेंटवरती, माझं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यावरती मी खूप मोठ्या अक्षरात लिहिले सॉरी डिपार्टमेंट. माझं डिपार्टमेंट कंप्लेंट डिपार्टमेंटचं ना, भारतात माझ्याकडे कंप्लेंट येतात. मी त्याच्यावरती माझ्या डिपार्टमेंटच्या वरती असं मी टांगून घेतलंय सॉरी डिपार्टमेंट. माझ्या चूक कोणी करते, माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना सॉरी बोलायला लागतं. असू द्या काही सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. माझ्यासोबत जी माझी टीममेट्स आहेत त्याला मला क्षमा असावी. तुमच्याकडे जे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो आम्ही नक्की दूर करण्याचा प्रयत्न. आम्ही क्षमाच मागायला तयार नाही, आम्ही पश्चातापच करायला तयार नाही. तुम्ही आणि मी जर त्या परमेश्वर जवळ येण्याआधी आपण शुद्ध होणं गरजेचं आहे. कारण तो पवित्र स्थानमान म्हटलाय. तर तुम्ही मी ज्यावेळेस प्रार्थनेत शुद्ध होत नाही आणि प्रार्थना करायला बसतो त्या प्रार्थना ऐकल्या का जात नाही हे समजून घ्या पहिलं. कारण का आम्ही आहे तसेच मळलेल्या कपड्यात राजासमोर आलो. उधळा पुत्र पण म्हटला आता मी योग्य नाही पुत्र म्हणावयास. त्याला मी कळलं कारण डुकरांसमोर हे ते सगळं मागलेल्या कपड्यांमध्ये जगात रंगलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही उठले, वेदीजवळ आले. आता उद्या होली कम्युनियन आहे, उद्या एक सगळ्या चर्चेसमध्ये भारी भारी चित्र असतात बघण्यासाठी. पांढरी साडी पिढी सगळं स्कार्फ सगळं चांगलं असतं. उद्या महिनाभर काय होतं ते मला दिसत नाही. ती सिस्टर महिनाभर भांडणच करत असते. तेच चालू असतं. मुद्दा म्हणा बरोबर आहे का नाही? खरं आहे की नाही? दुःख कळतंय आम्हाला. पश्चाताप करायचा नाही, डायरेक्ट प्रभूभोजन. जीसस मरताल एक दिवशी, असंच लिहिलंय बायबल मध्ये. पौल लिहितो अनुचित रीतीने प्रभूभोजन घेऊ नका, एक दिवशी मरताल. म्हणून प्रभूभोजन येताना उद्या प्रभूभोजन आहे ना, हा उपास प्रार्थनेत या आणि पश्चाताप करून आज घरी गेल्यावर अर्धा पाऊण तास सॉरी म्हणा पहिलं. ज्यांच्याबद्दल पण मनात तिरस्कार असेल काय असेल, चर्चमध्ये जर इथं बसल्यापैकी जरी एकामेकांबद्दल कोणाबद्दल खुन्नस जरी ठेवलं असेल ना, आजच माफी मागून जा. असं नसायला पाहिजे चर्चमध्ये, नसेल प्रेस गॉड, पण असं असतं कुठं कुठं. त्या गोष्टी सोडा. मला ही सिस्टर अशीच बोलली, मला पास्टर अशीच बोलली, मला बंद करा. पहिलं पश्चाताप करा. पहिला मुद्दा काय? प्रार्थनेत काय असणं गरजेचं आहे? वेदी जाळतं सगळं काही. ही इज द अकॉर्डिंग टू हिब्रूज चॅप्टर, इब्रिकारास 13 म्हणते ही इज द कन्झ्युमिंग फायर. तो सर्व काही भस्म करणारी अग्नी आहे. आणि त्या अग्नीत जे काय आपले पाप ज्यावेळेस भस्म होतात, आपण चोखे सोने की तरह चांगल्या रीतीने आपण प्रभू समोर सादर होऊ शकतो. कळत नसेल तर परत सांगा, परत समजवतो. इथंच किती लोकांना कळलंय विचारू कोणाला तरी. सांगा ब्रदर, तुमच्या मागचं काय करायला पाहिजे? प्रार्थना करायचं तुम्ही हा त्याच्याआधी काय करायला पाहिजे? पडदा लावायचा का उघड करायचा? देवाला टाइम नक्की देणार काही ना बघा. उपस्थित मंडळी समोर तुम्ही कबूल देत आहे काय? उशीर नाही होत. एकच मिनिटात आपण संपू, पुढे जाऊया. वेदीच कळाली ती कुठं होती? कुठं होती वेदी? कुठं होती? म्हणजे देवाच्या मंदिरात पाप चालेल का? सगळ्यात पहिल्यांदा किल युअर सिन.
तुमचे पाप येशूच्या नावात नाकारा, तुमचा प्रॉब्लेम येशूच्या नावात नाकारा, तुमचा बीपी, तुमचा डायबिटीस, तुमचं कर्ज पहिलेच प्रभूच्या भावनाच्या बाहेर नाकारा. आज येताना असे या की मी सर्व काही नवीन सृष्टीप्रमाणे आहे. वेदीच्या पुढे जाऊ, जरा मागे येते असं काहीतरी भांडण दिसत रंगाचा त्याच्यावरती जरा येऊ तिकडे मागे हा. आता दुसरा आहे की काय लिहिलं गेलेलं आहे मराठीत घंगाळा शब्द आहे. काय घंगाळ, घंगाळ असा एक शब्द आहे मराठीत. किती लोकांनी, जुन्या लोकांना माहित असेल, काही लोकांनी बाबा तुमच्या जमान्यापासून जे काही असतील आपले लोक त्यांना माहित असेल घंगाळ असतं. काय असतं? पहिलं पश्चाताप करा. कोणतं म्हणा आमेन. प्रार्थनेत पहिला मुद्दा काय असला पाहिजे? दुसरा आणि महत्वाचा मुद्दा हा असला पाहिजे की तुम्ही त्याच्या रक्ताने, तुम्ही त्याच्या बॅप्टिझमने तुम्ही शुद्ध व्हा. कोणतं म्हणा आमेन. एक झाली पश्चातापाची प्रार्थना, एक आहे की प्रभू आता मला क्लीन कर. काय कर? मला शुद्ध कर. शुद्ध करील रक्त येशूचे, मुक्त करील रक्त येशूचे, शुद्ध करील रक्त येशूचे, मुक्त करील रक्त येशूचे. कोणतं म्हणा आमेन. ज्यावेळेस पश्चाताप करून पुढे जाताल, शुद्धीकरण कर, क्लीन मी, मला शुद्ध कर, मला पवित्र कर, मला शुद्ध कर, मला जगातला ठेवू नको, मला प्रभू तुझा बनव, प्रभू आय बिलॉंग्स टू यू, मी तुझा आहे, हे बोलण्यासाठी तुम्हाला पाण्यात पण बुडायला लागेल. पडले पडले माझे सर्व पाप रोल आहे ते सर्व त्या पाण्यात शुद्ध होणं, पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही शुद्ध होणं, त्या पाण्याचा बॅप्टिझम, अग्नीचा बॅप्टिझम तुम्हाला एक शुद्धीकरणाचं, एक पवित्रीकरणाचं जीवन नक्कीच देईल. कोणतं पण नाम आहे ब्रदर पियुष, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला